भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक, माझा अनुभव, कळत नकळत चुकलो कर्माला, दुःख आले कसे बघा पूर्ण कुटुंबाला। माझे नाव सौ पूजा मनोजजी चिपे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव आम्हाला आलेला दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव सादर करीत आहे। आपण सर्व जाणतो की मार्च 2020 पासून लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व कामधंदे ठप्प पडले आहे। त्यामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती डगमगली आहे। याच प्रकारे माझे पतिदेव श्री मनोजजी चिपे हे मिस्त्री काम, घर बांधकाम करतात। मागील 3 महिन्यापासून लॉकडाऊनमुळे ते कामाला गेले नव्हते। एके दिवशी त्यांच्या ओळखीचे ठेकेदार आले आणि त्यांना म्हणाले की मनोज भाई आज के दिन मेरे काम पे चलो, 2 हाजरी हो जाएगी। मग त्यांनाही वाटले की भरपूर दिवसापासून घरी आहे, किमान या कामामुळे 2 वेळेचं काम मिळून जाईल। त्यांनी ठेकेदारला होकार दिला। मला म्हणाले की सकाळी लवकर उठून मला जेवणाचा डब्बा तयार करून देशील, सकाळी 6 वाजता कामाला जायचे आहे। दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7च्या दरम्यान ते घरी आले। घरी येता बरोबरच त्यांची प्रकृती बिघडली। त्यांना खूप ताप आला। मग त्यांनी ताप उतरण्यासाठी औषध घेतले। त्यांना तात्पुरता आराम झालं। पुन्हा सकाळी खूप ताप आला। आम्हाला वाटलं की भरपूर दिवसांनी कामाला गेल्यामुळे त्यांना ताप आला असणार। पुन्हा त्यांनी तापाची गोळी खाल्ली। परत तसंच झालं। मग आम्ही घाबरलो। माझे सासू सासरे आणि मी त्यांच्या मागे लागलो की तुम्ही डॉक्टरांकडे जा। पण ते काही ऐकत नव्हते। हळूहळू 2-4 दिवस मी त्यांना सतत म्हणायची की तुमच्याकडून काहीतरी चूक झाली आहे, तुम्ही भगवंताला माफी मागा आणि तीर्थ करून प्या। पण ते काही माझी ऐकत नव्हते। मग जास्त त्रास वाटल्याने ते स्वतः डॉक्टरांकडे गेले। डॉक्टरांनी औषध दिली, इंजेक्शन दिलं, तरी त्यांना आराम झाला नाही। मग पुढल्या दिवशी अजून गेले तेव्हा 2 सलाईन बॉटल लावल्या, तरी पण आराम नाही। मग 2 दिवसानंतर माझी प्रकृती बिघडली। मला हलका फुलका ताप आणि माझं बीपी वाढलं होतं। डॉक्टरांनी मला औषधी दिल्या। मलाही तात्पुरता आराम झाला। मग 2 दिवसानंतर माझ्या मानेची नस लागली होती। मी ज्योतीतील तेल आणि रक्षा लावले तेव्हा मला थोडा आराम मिळाला, पण पूर्णपणे आराम नाही झाला। अख्ख्या 8 दिवसात घरची परिस्थिती हालवली होती। अशी वेळ आली होती की पैसा जवळ नव्हता। माझी 8 वर्षाची मुलगी आहे। तिला एक सवय आहे की तिला दररोज नाश्ता पाहिजे। मी म्हणायची की चाय पराठा खा लो बेटा, पण ती कुणाचीही ऐकत नव्हती। मुलगी खूप जिद्द करत होती। मी तिला सतत सांगत होती की बेटा पैसा नहीं है, तरी ती ऐकत नव्हती। एकदम जिद्द करायला लागली। तिला दररोजचे 10-5 रुपये पाहिजेत। अशी वेळ पडली मी माझं गुल्लक फोडून औषधी आणि घरचा खर्च चालवला। मग आम्ही घरी विचार करायला लागलो की आपल्याकडून कुठून तरी चूक झाली आहे। मग आम्ही भगवंताजवळ शब्द ठेवले की भगवंता आमच्याकडून चूक झाली आहे, पण ती काही लक्षात येत नाही आहे। कृपा करून आम्हाला आमची चूक आमच्या लक्षात येऊ द्या। मग अचानक माझ्या पतीच्या लक्षात आला की ते त्या दिवशी कामाला गेलो होते, तेथे काम करणारे दारुडे होते। नकळत त्यांचा दारूचा ग्लासमध्ये पाणी पिले व त्यांच्या सोबत जेवणही केलं। चूक लक्षात आल्यावर आम्ही भगवंताला सर्वांनी मिळून माफी मागितली। भगवंत फारच दयाळू आहेत। त्यांनी आम्हाला क्षमा केले आणि सर्वांची प्रकृती सुधारली। अशा प्रकारे घरची परिस्थिती खालावली होती। एक चुकीमुळे घरचे वातावरण खराब झाले होतं। म्हणून सर्व सेवकांना एवढेच सांगणे आहे की आपला मार्ग कर्मप्रधान आहे। व्यावहारिक नियम जरी वेगळे असले तरी पण आपली वागणूक सत्याची असावी। दैनंदिन कार्यात आपल्या कर्माकडे आपले लक्ष असणे खूप आवश्यक आहे। बाबांनी प्रत्येक सेवकांना जागृत केले आहे।
म्हणून सर्व सेवकांनी नियमाबाबत जागरूक राहून आपले कर्म करावे. चूक करून जर त्याकडे दुर्लक्ष केले तर त्याचा भोग आपल्यालाच भोगावा लागतो. म्हणून आपल्या कर्माकडे लक्ष देऊन आपले कार्य करावे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव सौ पूजा मनोजजी छिपे. पत्ता नारा रोड जरीप टका नागपूर. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.